श्री स्वामी समर्थ. वृषभ राशी 1 ते 31 मे मासिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. कधी असं वाटतं का की तुम्ही खूप काही सहन करता पण कुणालाच कळत नाही? कधी मनात येतं का की मी इतकं देतोय पण मला परत काय मिळतंय? कधी स्वतःला प्रश्न विचारता का, आता पुढे काय? आणि कधी अचानक मनात एक वेगळीच जिद्द निर्माण होते का, बस आता माझं आयुष्य मीच बदलणार? जर हे सगळं तुमच्या मनात चालू असेल तर हा मे महिना तुमच्यासाठी खास आहे. चला तर मग जाणून घेऊया वृषभ राशीचे मासिक राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा महिना तुम्हाला तुमची खरी किंमत दाखवणार आहे, तुमच्या संयमाची आणि मेहनतीची परीक्षा घेणार आहे. काही ठिकाणी तुम्हाला थांबावं लागेल तर काही ठिकाणी पुढे झेप घ्यावी लागेल. कधी थोडं मन खट्टू होईल पण लगेचच काहीतरी चांगलं घडेल. तुमच्या आयुष्यातील काही महत्त्वाचे बदल या महिन्यात सुरू होतील आणि हे बदल पुढच्या काही महिन्यांसाठी दिशा ठरवतील. म्हणून तयार रहा, कारण हा महिना साधा नाही तर खूप काही देणारा आहे. महिन्याची सुरुवात तुमच्यासाठी थोडी शांत पण विचारात टाकणारी असेल. तुम्ही बाहेरून शांत दिसाल पण आतून खूप काही चालू असेल. काही गोष्टींबद्दल तुम्ही जास्त विचार कराल आणि त्यामुळे थोडा ताण जाणवेल. कामाच्या ठिकाणी सुरुवातीला थोडी मंदावलेली वृत्ती असेल. तुम्हाला वाटेल की तुमचं काम कुणी लक्षात घेत नाहीये. पण घाई करू नका, कारण हळूहळू परिस्थिती बदलणार आहे. काही लोक तुमच्यावर टीका करतील पण त्याकडे जास्त लक्ष देऊ नका. घरात थोडी जबाबदारी वाढेल ज्यामुळे तुम्हाला वेळेचे नियोजन करावं लागेल. या काळात संयम ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. तुमचा शांत स्वभावच तुम्हाला या परिस्थितीतून बाहेर काढेल. थोडं स्वतःवर काम करा आणि स्वतःला समजून घ्या. मनाला शांत ठेवण्यासाठी काहीतरी आवडतं काम करा. हा काळ तुम्हाला आतून मजबूत बनवेल आणि पुढील दिवसांसाठी तयार करेल. व्यवसाय आणि करिअर. कारकिर्दीच्या बाबतीत हा महिना तुमच्यासाठी स्थिर पण प्रगती करणारा आहे. तुमची मेहनत हळूहळू फळ देऊ लागेल. कार्यालयात तुमचं काम वरिष्ठांच्या लक्षात येईल. तुमच्यावर विश्वास ठेवून काही मोठ्या जबाबदाऱ्या दिल्या जाऊ शकतात. सुरुवातीला त्या थोड्या कठीण वाटतील पण तुम्ही त्या उत्तम पार पाडाल. तुमचं नाव आणि ओळख वाढू लागेल. काहींना नवीन नोकरीची संधी मिळू शकते. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर हा काळ योग्य आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा महिना स्थिरतेचा आहे. नफा थोडा हळूहळू वाढेल पण स्थिर राहील. नवीन ग्राहक मिळतील पण त्यासाठी थोडं प्रयत्न करावे लागतील. मोठी धोकादायक गुंतवणूक घेण्यापेक्षा लहान लहान पावलं उचलणं फायदेशीर ठरेल. तुमचा संयम आणि सातत्यच तुम्हाला यश देईल. हा महिना तुम्हाला हळूहळू पण नक्की प्रगती शिकवणार आहे. आर्थिक स्थिती. आर्थिकदृष्ट्या हा महिना तुमच्यासाठी बऱ्यापैकी स्थिर असणार आहे. पैसे येतील पण ते हळूहळू वाढतील. अचानक मोठा फायदा होणार नाही पण नुकसानही होणार नाही. काही वेळा तुम्हाला वाटेल की पैसे पुरेसे नाहीयेत, पण जर तुम्ही योग्य नियोजन केलं तर सगळं नियंत्रणात राहील. खर्चावर नियंत्रण ठेवणं खूप गरजेचं आहे. अनावश्यक गोष्टींवर पैसे खर्च करू नका. गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर थोडं थांबणं योग्य ठरेल, कारण योग्य वेळ अजून यायची आहे. काही जुनी देणी वसूल होऊ शकतात. तुम्हाला थोडासा आर्थिक दिलासा मिळेल. बचतीवर लक्ष केंद्रित केलं तर पुढे फायदा होईल. हा महिना तुम्हाला आर्थिक शिस्त शिकवेल आणि भविष्यासाठी मजबूत पाया तयार करेल. प्रेम आणि नातेसंबंध. प्रेमाच्या बाबतीत हा महिना थोडासा भावनिक आणि संवेदनशील असणार आहे. जर तुम्ही अविवाहित असाल तर एखादी ओळख वाढू शकते, पण ती लगेच प्रेमात बदलेल असं नाही. थोडा वेळ द्या आणि व्यक्तीला नीट समजून घ्या. जर तुम्ही नात्यात असाल तर थोडे गैरसमज होऊ शकतात. लहान सहान गोष्टीवरून वाद होण्याची शक्यता आहे, पण जर तुम्ही शांत राहिलात तर सगळं ठीक होईल. तुमचा हट्टी स्वभाव कधीकधी नात्यांमध्ये अडथळा आणू शकतो, म्हणून थोडं लवचिक राहणं गरजेचं आहे. कुटुंबात प्रेम आणि आपुलकी राहील. जवळच्या लोकांसोबत वेळ घालवायला आवडेल. काही शुभप्रसंग घरात येऊ शकतात. नात्यांमध्ये विश्वास ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. हा महिना तुमच्या नात्यांची परीक्षा घेईल आणि त्यांना अधिक मजबूत करेल. मनस्थिती आणि आत्मविश्वास. या महिन्यात तुमचं मन थोडं शांत पण विचारात गुंतलेलं असेल. तुम्ही प्रत्येक गोष्टीचा खोलवर विचार कराल. कधीकधी तुम्ही स्वतःलाच प्रश्न विचाराल. यामुळे थोडा गोंधळ होऊ शकतो, पण हा गोंधळच तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल. तुमचा आत्मविश्वास हळूहळू वाढेल. तुम्हाला तुमच्या क्षमतेची जाणीव होईल. ध्यान आणि योग केल्याने तुम्हाला खूप फायदा होईल. सकारात्मक लोकांच्या संगतीत राहिलात तर तुमचं मन शांत राहील. नकारात्मक विचार टाळणं खूप गरजेचं आहे. स्वतःवर विश्वास ठेवणं महत्त्वाचं आहे. काही वेळा एकटं राहून विचार करणं फायदेशीर ठरेल. हा महिना तुम्हाला मानसिकदृष्ट्या मजबूत करेल आणि तुम्हाला स्वतःला नव्याने ओळखायला मदत करेल. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत हा महिना साधारण चांगला आहे. काही छोट्या समस्या येऊ शकतात पण त्या गंभीर नसतील. थोडा थकवा जाणवू शकतो. कामाच्या ताणामुळे शरीर थकल्यासारखं वाटेल. झोप पूर्ण घेणं खूप गरजेचं आहे. पौष्टिक आहार घ्या आणि बाहेरचे तेलकट पदार्थ टाळा. पाणी भरपूर प्या. थोडा व्यायाम करा किंवा चालायला जा. यामुळे शरीर ताजेतवाने राहील. तणाव कमी करण्यासाठी ध्यान करा.
छोट्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. वेळीच उपचार घेतले तर मोठी समस्या टळेल. आरोग्य चांगलं ठेवलं तर सगळं व्यवस्थित होईल. एकूण हा महिना तुम्हाला स्वतःची काळजी घेण्याची आठवण करून देईल. महिन्याचा शेवट तुमच्यासाठी समाधानकारक आणि स्थिरतेचा असेल. तुम्ही केलेल्या मेहनतीचं फळ मिळायला लागेल. कामात स्थिरता येईल आणि आत्मविश्वास वाढेल. आर्थिक स्थिती सुधारेल. पैसे साचायला लागतील. नातेसंबंध अधिक मजबूत होतील. घरात आनंदाचं वातावरण राहील. काही नवीन संधी तुमच्यासमोर येतील आणि तुम्ही त्या योग्य प्रकारे वापराल. प्रवासाचे योग आहेत. मन प्रसन्न राहील. तुम्हाला स्वतःवर अभिमान वाटेल. हा काळ तुमच्यासाठी विश्रांती आणि फळ मिळण्याचा वेळ आहे. महिन्याचा शेवट तुम्हाला समाधान देणारा ठरेल. हा मे महिना तुमच्यासाठी संयम, स्थिरता आणि प्रगती घेऊन येणार आहे. सुरुवातीला थोडा गोंधळ आणि विचारांचा भार असेल, पण हळूहळू परिस्थिती सुधारेल. कारकिर्दीत प्रगती होईल. आर्थिक स्थिती स्थिर राहील. नातेसंबंधात थोडे चढउतार येतील, पण ते मजबूत होतील. तुमचं मन शांत आणि स्थिर राहील. आरोग्य साधारण चांगलं राहील. हा महिना तुम्हाला खूप काही शिकवणार आहे. तुमच्या आयुष्यात स्थिरता आणणार आहे आणि पुढील यशासाठी तयार करणार आहे. फक्त संयम ठेवा आणि स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तुमची मेहनत वाया जाणार नाही. यश हळूहळू पण नक्की तुमच्याकडे येणार आहे. धन्यवाद.